अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, अमावस्या ही तिथी लक्ष्मी प्राप्तीची आहे. लक्ष्मीचा प्रभाव अमावस्येच्या दिवशी खूप जास्त प्रमाणात असतो, म्हणून आपल्याला या दिवशी काही छोटे मोठे उपाय हे करायचे असतात. 16 एप्रिल 2026 वार आहे गुरुवार. या दिवशी दर्श अमावस्या रात्री 8:11 सुरू होणार आहे आणि शुक्रवारी 17 तारखेला दर्श अमावस्या सायंकाळी 5:22 संपणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला दारिद्र्यता लक्ष्मी घराच्या बाहेर काढायची असते. ती कशी? तर बघा, आपल्या घरात कधीही जाळे जळमटे ठेवायचे नसतात. हे जाळे जळमटे प्रत्येक अमावस्येला सकाळीच काढायचे. त्याच्यानंतर घरातील फाटलेले जुने चपला बूट बाहेर फेका. त्याच्यानंतर जुने कपडे जे तुम्ही वापरत नाही ते बाहेर काढा. याने घरात दारिद्र्य येतं. नंतर काय करायचं, पाण्यामध्ये खडा मीठ, थोडं गोमूत्र, थोडं लिंबू पिळायचं, चिमूटभर हळद घेऊन संपूर्ण घराचे काणेकोपरे स्वच्छ फरशी पुसायची आहे. सर्वप्रथम देवघर, नंतर स्वयंपाकघर, नंतर बेडरूम, त्याच्यानंतर हॉल पुसून ते पाणी बाहेर फेकायचं. बाथरूममध्ये किंवा वॉशअपमध्ये पाणी टाकायचं नाही. हे पाणी सरळ बाहेरच्या गेटच्या बाहेर फेकायचं. याने काय होईल, घरातील निगेटिव्हिटी, दारिद्र्यता, वाईट शक्ती, घरातील लहान मुलांची चिडचिड, नकारात्मकता बाहेर पडेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी प्रत्येक अमावस्येला पंचगव्य, गंगाजल, गोमूत्र पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. बघा, पंचगव्य, गोमूत्र, गंगाजल हे तुमच्या घरात असायलाच पाहिजे. पंचगव्य हे गायीपासून मिळणाऱ्या 5 गोष्टींपासून पंचगव्य बनलेलं असतं. बघा, नदीवर जाऊन आपण आंघोळ करू शकत नाही, म्हणून पंचगव्य, गोमूत्र, गंगाजल हे टाकून तुम्ही आंघोळ करा. तुमच्यावर वाईट नजर कुणाची पडणार नाही, वाईट नजर लागणार नाही. कोणी कितीही तुमच्याबद्दल वाईट बोलू देत, ते त्याच्यावर उलटणार आहे. तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. एवढी ताकद आहे या गोष्टींमध्ये. म्हणून पंचगव्य, गोमूत्र, गंगाजल पाण्यामध्ये टाकून आपल्याला त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर मुख्य दरवाजा, उंबरठा स्वच्छ पाण्याने, स्वच्छ कापडाने पुसायचा. फरशी पुसायचा कापड अजिबात उंबरठ्याला, मुख्य दरवाजाला वापरायचा नाही. एक वेगळी नॅपकिन करा. नंतर अंगणात छोटीशी रांगोळी काढा. रांगोळीवर तुम्हाला हळदी कुंकू आवर्जून टाकायचं आहे. रांगोळी तशीच पांढरी ठेवायची नाही, ठीक आहे. नंतर उंबरठ्याला हळदीचे लेपन तुम्हाला करायचे आहे. 2 चमचे हळद एका वाटीमध्ये घ्या. त्यामध्ये गुलाबजल, गोमूत्र आणि चिमूटभर दालचिनीची पावडर मसाल्यामध्ये असते, त्याला कलमी देखील म्हटलं जातं. दालचिनीची पावडर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्याप्रमाणे हळदसुद्धा. म्हणून आपल्याला हळदीचे लेपन उंबरठ्याला करायचे आहे. नंतर ही एक पेस्ट तयार करून बघा, हळद, गोमूत्र, गुलाबजल, दालचिनीची पावडर आणि थोडं नॉर्मल पाणी टाकून पेस्ट तयार करून चमच्याने उंबरठ्यावर टाकून उजव्या हाताने पसरवून घ्या. नंतर कुंकवाने, हळदीने उंबरठ्यावर एक स्वस्तिक काढा. तर फुले वाहा, पूजन करा, धूपदीप ओवाळा आणि उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाजूनी दोन्ही साईडनी तेलाचे किंवा तुपाचे 2 दिवे लावा. याने काय होईल, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. आपल्या मुख्य दरवाजावर नेहमी कुंकवाने, हळदीने स्वस्तिक हे तुम्हाला काढायचेच आहे. बघा, मुख्य दरवाजा हा माता लक्ष्मीचा घरात येण्याचा मार्ग आहे, प्रवेश करण्याचा मार्ग आहे. तो स्वच्छ आणि सुशोभित ठेवा. या दिवशी वाहनं स्वच्छ करा, पाण्याने धुवा, वाहनाचा उतारा करा. एक नारळ घ्यायचा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत गाडीवरून 7 वेळेस तुम्हाला उतरवायचा आहे आणि नारळ कचरापेटीत टाका. याने काय होईल, तुमचा अपघात कधीच होणार नाही, तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट कधीच होणार नाही. हा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी उपाय करायचा आहे. हा उतारा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर, दुकान, ऑफिस, कारखाना, अगदी छोटासा काही व्यवसाय असेल ना तुमचा, तरी त्या ठिकाणी तुम्हाला गोरक्ष चिंच आवर्जून बांधायची आहे. बघा, गोरक्ष चिंच हे एक फळ आहे, वाढलेलं फळ असतं झाडाचं. गोरक्ष चिंच स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा इतर दुकानात, जिथे पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानात देखील मिळेल. तर ही गोरक्ष चिंच तुम्हाला आणायची आहे, देवघरात ठेवायची, दिवा अगरबत्ती लावायचा आणि आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे. अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. हे गोरक्ष चिंच एका लाल कापडावर प्लेटमध्ये देव्हाऱ्यासमोर तुम्हाला ठेवायची आहे
आणि ही सेवा करायची आहे। तर सेवा काय आहे? 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। 11 माळी जप करणं शक्य नसेल तर 1 माळ जप केला तरीही चालेल। 1 माळ शाबरी मंत्र हा मंत्र नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे। ही संपूर्ण सेवा नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे। तर तो मंत्र ही सेवा तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर 11 वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्र आणि 11 वेळेस किंवा 1 वेळेस म्हटलं तरीही चालेल अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे। त्याच्यानंतर ही गोरक्ष चिंच आणि सुरक्षा पुडी केंद्रात मिळते ती घ्या, किंवा ही सेवा करत असताना आपण जी अगरबत्ती प्रज्वलित केली होती त्या अगरबत्तीची विभूती एका कागदामध्ये बांधून ती पुडी त्या लाल कापडाच्या पोटलीमध्ये ठेवा आणि गोरक्ष चिंच ठेवा। त्या फळाचे देठ वर येईल अशी गोरक्ष चिंच तुम्हाला त्या कापडामध्ये बांधायची आहे आणि मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने बांधा। बघा, जिथे आपण तोरण बांधतो तिथे, मग उजव्या किंवा डाव्या बाजूला देखील तुम्ही बांधू शकता। याने काय होईल तर बघा, आपलं चांगलं झालेलं इतरांना बघवत नाही, आपली प्रगती झालेली इतरांना बघवत नाही। मग ही गोरक्ष चिंच आणि सुरक्षा पुडी आपल्या मुख्य दरवाजाला बांधलेली असेल तर त्यांच्या वाईट विचारांचा, शिव्या शापांचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही, आपलं संरक्षण होईल। तर मैत्रिणींनो, नक्की करा हे सर्व उपाय, 100% अनुभव तुम्हाला बघायला मिळेल। बघा मैत्रिणींनो, मला माहिती आहे मोठ्या व्हिडिओला कमी व्ह्यूज येतात, पण मी व्हिडिओ टाकणारच, कारण माझ्या व्हिडिओतील माहितीमुळे कुणाला फायदा होत असेल, कुणी स्वामी सेवेत येत असेल तर मला तेवढंच समाधान। मी माझ्या मैत्रिणी अडचणीत असतील किंवा माझ्या मैत्रिणी अडचणीत असतील, संकटात असतील, तर माझी मैत्रीण स्वामी सेवा करते, बस एवढंच मला आनंद। मैत्रिणींनो, स्वामी सेवेत या, स्वामी सेवा करा, आयुष्याचं सोनं करून घ्या। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।